हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आता गरमी चालू झालेली आहे, सगळ्यांना खूप जास्त गरम होतंय, तर तुम्ही हा थंडगार मठ्ठा का नाही ट्राय करून बघत एकदा। एकदम इझी रेसिपी आहे, 5 ते 7 मिनिटांमध्ये हा मठ्ठा तयार होतो आणि इतकं टेस्टी लागतो। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तर चला आपण ह्या रेसिपीसाठी सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घेतलंय। तर आल्याचे मी 3 ते 4 छोटे तुकडे घेतलेत आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। उन्हाळ्यामध्ये उन्हाळा कमी करण्यासाठी तुम्ही जे थंड पदार्थ करता, तर तुम्ही कोणते कोणते थंड पदार्थ करताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघताय इंडियामधून हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर आता मी मठ्ठा बनवण्यासाठी इथे 1 कप दही घेतलंय। 1 कप दही आपल्याला छान रवीने फेटून घ्यायचंय। दही तुमचं सॉफ्ट असेल तर अगदी साध्या चमचाने जरी थोडंसं फेटलं तरी छान हे एकजीव होतं। दही छान फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। हे दही आता छान एकजीव झालेलं आहे आणि आपल्याला यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। तर मी इथे 3 कप पाणी टाकलंय। पहिल्यांदा मी 2.5 कप पाणी टाकून बघितलेलं, म्हणजे मला वाटलं की इनफ होईल, पण नाही, अजून त्याच्यामध्ये पाणी बसतंय, म्हणून मग मी परत थोडंसं अर्धा कप पाणी उरलेलं होतं ते टाकून दिलं। असं मी इथे पूर्ण 3 कप पाणी टाकलंय। जर तुम्ही 1 कप दही घेतलं असेल तर तुम्ही त्याला 3 कप पाणी टाकायचं, म्हणजे जी कन्सिस्टन्सी आहे आपल्या मठ्ठ्याची तर ती एकदम छान ॲडजस्ट होते। पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला परत त्या रवीने मिक्स करून घ्यायचं आहे छान। तुम्ही इकडे बघू शकता आता छान एकदम युनिफॉर्म झालेला आहे हे मठ्ठा। तर आपल्याला आता यामध्ये आपण जे बारीक केलेलं होतं आलं आणि हिरवी मिरची तर ती टाकून घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे जिरे टाकायचे आहेत। तुमच्याकडे जर जिऱ्याची पावडर रेडीमेड नसेल तर जेव्हा आपण मिरची आणि आल्याचं वाटण केलं त्याच्यामध्येच तुम्ही थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकू शकता आणि त्याची पावडर सुद्धा तुमची इन्स्टंट होऊ शकते। मीठ टाकलंय मी इथे चवीनुसार, पाऊण चमचा मीठ टाकलंय। थोडीशी चवीनुसार साखर टाकायची, कारण साखर टाकल्याने खूप छान या मठ्ठ्याला चव येते। तर मी इथे अर्धा चमचा साखर टाकली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत आपल्या रवीने मिक्स करून घ्यायचं युनिफॉर्म। तर तुम्ही इकडे बघू शकता हे मिक्स करून झाल्यानंतर आपला हा जो मठ्ठा आहे तो प्यायला रेडी झालाय। पण मी याला थोडासा तडका फ्लेवर दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून अजून जी मठ्ठ्याची टेस्ट आहे ती थोडी एनहान्स होते आणि प्यायला खूप छान लागतं। त्यामुळे मी या मठ्ठ्याला थोडासा तडका दिलाय। तुम्हाला जर तडका आवडत नसेल तर तुम्ही असंही सर्व करू शकता, थंड करायला ठेवू शकता किंवा थोडंसं बर्फाचे तुकडे टाकून डायरेक्ट सर्व करू शकता। तर तडक्यासाठी मी इथे एक तडक्याचं भांडं घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। तर मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बास होतात। कढीपत्त्याचा कलर चेंज झाला, ग्रीन पासून थोडासा ब्राउनिश कडे गेला, म्हणजे तुमचा तडका रेडी झालाय। आणि हा रेडी झालेला तडका आपण आपला जो मठ्ठा आहे त्याच्यावर ओतून घ्यायचा। तर मठ्ठ्यावर हा तडका टाकून झाल्यानंतर मी परत पळीने पूर्णपणे मिक्स करून घेतलं, म्हणजे जो तडका आहे तो पूर्ण मठ्ठ्यामध्ये मिक्स होईल। आणि आता हा तडका टाकून झाल्यानंतर आपला जो मठ्ठा आहे तो प्यायला एकदम रेडी झालाय। तर तुम्ही असा सर्व करू शकता, थोडासा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा हा मठ्ठा तुम्ही पिऊ शकता।
उन्हाळा आहे त्याच्यामुळे तुम्ही जेवल्यानंतर किंवा दुपारच्या टाईमला जे लोक ऑफिसमध्ये आहेत ते लंच नंतर इव्हिनिंगला 5ला ऑफिसमधून आल्यानंतर चहाच्या ऐवजी हा थंडगार मठ्ठा एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला खूप रिफ्रेशिंग वाटेल आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही ट्राय करा. एकदम 5 ते 7 मिनटामध्ये रेडी होतो. सर्व करा, एन्जॉय करा हा उन्हाळा. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का, आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.